चांगलं काम करायचं ठरलं, नियोजन झालं, पण ते काम सफलच झालं नाही. तर या गोष्टींमागे सर्वात मोठी चुकी ही आपणच करत असतो. बघा, आचार्य चाणक्य बोलतात आणि त्या गोष्टी मलाही पटतात बरं का. मनसा चिंतित कार्यमचा नैव प्रकाश येथे मतलब क्या आहे. तर याचा अर्थ असा आहे की बघा, जे कार्य किंवा काम तुम्ही करणार आहात किंवा त्याच्या विचारात आहात. आता एखादी जागा घ्यायची आहे, तुम्ही त्याचा विचार करताय, पण त्याचा ढोढाणा केव्हाच करू नका. कारण आहे ना, सगळ्यांनाच या गोष्टी सांगायची गरज नाही आहे, कारण त्यातील किती हितचिंतक आहेत हे आपल्याला माहिती नसतं. आणि सगळ्यात जवळचीच व्यक्ती ही आपली शत्रू असते. हे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येकालाच हा अनुभव येतो असे नाही. तुम्हाला माझ्या या बोलण्याचा रागही येईल किंवा नाही आला तरी तुमच्या मनात एक प्रश्न येईल की कोणाला सांगायचं नाही, म्हणजे घरातील सदस्यांपासून पण या गोष्टी लपवायच्या का. तर बघा, प्रत्येकच गोष्ट ही सांगितलीच पाहिजे नसते. म्हणजे आता तुम्ही जॉईंट फॅमिली असेल किंवा 4 सदस्य असतात, आपण एखादा प्लॉट घेतो आहे विकत, तर त्या गोष्टी तुम्ही घरात सांगितल्याच पाहिजे नाहीत का. तर काही गोष्टी घरातील सदस्यांना माहीतच नाही, तेवढंच गरजेचे असते. मग ताई असू द्या, दादा असू द्या, फक्त कोणाला सांगायचं आणि कसं सांगायचं हे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. बघा, आयुष्यात सगळ्याच गोष्टी सांगाव्यात असे नसते. आणि आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर हे चाणक्यांचं वाक्य तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा आणि हे वाक्य तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. नंबर 1चं उदाहरण, आपण काय करतो, आपल्या आयुष्यातील प्लॅन लोकांना सांगत राहतो. तर ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या आयुष्यातील प्लॅन हे कधीच कोणाला सांगू नका. बघा, आपण सर्वच जण ही चुकी करत असतो. जशी पण आपण एखादी योजना किंवा प्लॅन करतो तेव्हा आपण लगेचच सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो. अगं, मला हे करायचं आहे, मला हा बिझनेस करायचा आहे. सुरुवातीला लोक टाळ्या वाजवतील. खरंच तुम्ही खूप छान काम करताय. बघा, बिझनेस म्हटलं तरी त्यात चढउतार हा असतोच. मग लगेचच लोक बोलतात, बघ, आम्ही तुला अगोदर सांगितलं होतं. अगं, लई डोकं चालवू नकोस, अशा गोष्टी साध्य होत नाहीत, असं होत नाही, तसं होत नाही. बघा, समाजातील लोक हे तुमचे कष्ट बघणार नाही आहेत. ते काय पाहतात, तुमचा रिझल्ट पाहतात. तुम्ही काही त्यातून यशस्वी होत आहे ते बघत असतात. पण सफलतेमागं जे आपले कष्ट आहे ना, ते कोणालाच दिसत नसते. त्यामुळे चाणक्य सांगतात, योजना पूर्ण होईपर्यंत शांत राहा. नंबर 2, आपली कमजोरी कधीच कोणाला सांगायची नाही. बघा, प्रत्येक माणसाच्यात काही ना काही कमजोरी ही असतेच. असा कोणताच व्यक्ती नाही आहे की त्याच्यात कोणतीही कमजोरी नाही आहे. प्रत्येक माणूस परफेक्ट केव्हाच नसतो. आणि जे समजदार व्यक्ती असतात ना, ते आपली कमजोरी हमेशा लपवून ठेवतात आणि मूर्ख माणसं त्या कमजोरीचा दिंडोरा पिटतात. बघा, आपण रागिष्ट असतो की आपण इतरांना सांगतो की मला राग लवकर येतो, मला भीती वाटते. मग लोकांना माहीत होतं तुमची कमजोरी काय आहे. समाजातील माणसे ही खूप आता चालाक झालेली आहेत. मग तुमच्या कमजोरीचा वापर हा तुमच्या विरोधात केला जातो. त्यामुळे चाणक्य म्हणतात, तुमची कमजोरी ओळखा, तिला सुधारण्याचा प्रयत्न करा, तिला इतर लोकांना सांगत बसू नका. नंबर 3, पर्सनल गोष्टी इतरांना सांगू नका. नात्यात भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. बघा, काही ताईंना किंवा दादांना सवय असते की नवरा बायकोचे वाद झाले की त्याचा दिंडोरा म्हणजे घरातील सदस्यांना ते सांगत बसतात किंवा तो दिंडोरा सगळ्यांना वाजवत बसतात आणि ताई माहेरी सांगतात. मग ती आई असो व ताई असो. बघा, आपण नवरा बायको आहोत. आज भांडलो तर उद्या लगेच एक होणार आहोत, गोड होणार आहोत. आपली भांडणे हे एका रात्रीत मिटून जात असतात, पण त्या आईच्या डोक्यात ती गोष्ट घर करून जात असते. बघा, तुमच्यातील नातं तर नीट झालं, पण घरातील सदस्यांच्या डोक्यातील विचार हे तुमच्याबद्दलचे बदलणार नाही आहेत. म्हणजे त्यांच्या डोक्यात तेच चालू राहणार आहे. आपल्या नवऱ्याची एक इमेज असते, तिला केव्हाही तडा जाऊन द्यायचा नाही. जी साधी साधी भांडणे आहेत ती तुम्ही घरातच सॉल्व करा. तुम्ही बोलून सॉल्व करा, ते मिटवा. पण दादा असतील तरी त्यांनी घरात त्या गोष्टी शेअर करू नका किंवा ताई जरी असतील त्यांनी त्यांच्या बहिणीपर्यंत, आईपर्यंत जाण्याची काहीच गरज नाही किंवा मैत्रिणींपर्यंत पण या गोष्टी जाऊन देऊ नका. आणि जर खरंच खूप क्रिटिकल कंडिशन असेल, खरंच तुम्हाला घरच्यांची गरज असेल, तर तुम्ही त्यावेळेस नक्कीच तुमच्या घरातल्यांना सांगा. बघा, चाणक्य बोलतात, छोट्या छोट्या गोष्टी स्वतः सॉल्व करता आल्या पाहिजे नाहीत. प्रत्येक गोष्ट घरातील सदस्यांनाच सांगायची गरज नाही आहे. नंबर 4, स्वतःच्या सेविंगची माहिती इतरांना देऊ नका. चाणक्य बोलतात, धन फक्त पैसे नाही, धन म्हणजे एक आपली ताकद आहे. समजा, जसे लोकांना समजते की तुम्ही चांगले कमवता, तेव्हा सगळ्यात अगोदर काय होते, अपेक्षा वाढतात. कोणी म्हणणार, अरे थोडी मदत करतोस का. कोणी बोलते, तू तर चांगला कमवतोयस, मग तूच खर्च कर, आम्हाला खर्च करायची काय गरज आहे.
आणि जेव्हा आपण प्रत्येकाची मदत नाही करू शकत. बघा, प्रत्येकाची काही ना काही कमजोरी असते. म्हणजे तुम्ही खर्च नाही करू शकत, पण त्याच्या मागं पण काहीतरी कारणं असतात. तुमच्या मुलांचे शिक्षण असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या. तेव्हा मग लोक काय बोलतात, नाराज होऊन जातो. अरे, हा मुद्दामून करतोय, याच्याकडे पैसा तर भरपूर आहे, पण हा मुद्दामूनच आपल्याला पैसे देत नाही, आणि त्यांनी सदस्य घरातील नाराज होतात. अशी बरीचशी लोक आयुष्यात असतात की त्यांना आपल्या सफलतेने त्रास होत असतो. त्यामुळे चाणक्य बोलतात, आपले धन हे लपवून ठेवा, कारण समाजात खूप म्हणजे सर्वच त्यातील नसतील बरं का. आता मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता, शेजाऱ्यांपासून लांब राहा, पण त्याच्यात माझ्या सांगण्याची काहीतरी कारणे वेगळी होती आणि एका ताईंना त्या व्हिडिओपासून थोडासा त्रास झाला, त्यांना राग आला. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुमच्या लक्षात येणार आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे. आता हा व्हिडिओ आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातल्यांपासून काही गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजे नाहीत, तसं नाही. ज्या सांगायच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की सांगा, पण ज्या लपवून ठेवायच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच लपवून ठेवल्या पाहिजे नाहीत, जेणेकरून तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. नंबर 5, आपला जर कोणी अपमान केला तर ते कोणाला सांगू नका. बघा, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाचा अपमान हा झालेला असतो. असा एकही व्यक्ती नाही की त्याचा आजपर्यंत कोणी अपमानच केलेला नाही आहे. मग तुम्ही शाळेत असू द्या, शाळेतून पण शिक्षकांकडून केव्हा ना केव्हा अपमान झालेला असेल, किंवा फ्रेंड्समध्ये भांडणं वगैरे वादविवाद झाले, तिथं पण केव्हा ना केव्हा अपमान झालेला असेल, किंवा सासरी आल्यानंतर ना हे बघा, भांडायला लागणारच. त्यामुळे आहे ना, घरात वादविवाद हे चालूच असतात. मग असं एकही व्यक्ती नाही आहे की तिच्या आयुष्यात केव्हाच वादविवाद झालेले नाही आहेत, किंवा तुमचा कोणीतरी अपमान केलेला नाही आहे, असं केव्हाच होणार नाही. पण समजदार व्यक्ती ही शांत राहतो, आणि मूर्ख व्यक्ती ती गोष्ट प्रत्येकाला जाऊन सांगतो. तर केव्हाही ही चूक आपण करायची नाही आहे, कारण इथूनही आपला ढिंडोरा पेटले. आपण काय करतो, आता एखाद्याने आपला अपमान केला किंवा आपल्या घरात जर वादविवाद झाले तर ती गोष्ट आपण मैत्रिणीला किंवा मित्राला शेअर करतो, पण ती गोष्ट अर्ध्या तासाच्या आत पसरली जाते. हे सत्य आहे. त्यामुळे चाणक्यांचं एक वाक्य नक्की लक्षात ठेवायचं, जिथे तुमचा अपमान झाला तर अपमानाला तुमची ताकद बनवा. बघा, जेव्हा आयुष्यात सफल होतो आपण, तेव्हा हेच लोक समोर मान खाली घालून उभे राहत असतात, आणि ज्यावेळेस आपली परिस्थिती नसते किंवा आपण आपल्या आयुष्यात असफल असतो, त्यावेळेस आपल्याला शब्दगणी आपल्याला बोलण्यात येतं, टोचून बोलतात, टोमणे देतात, खूप म्हणजे कमी लेखतात ही लोक आपल्याला. पण आयुष्यात हे करून दाखवायचं की जे लोक आपल्याला वरमान करून बोलले होते, तेच लोक आपल्याला आपल्यापुढे खाली मान घालून उभं राहिले पाहिजे नाहीत. आणि अपमानाचे उत्तर शब्दाने केव्हाच द्यायचे नाही, आपल्या कृतीतून द्यायचे केव्हा पण. नंबर 6, आपले टेन्शन केव्हाही कोणाला सांगू नका. हो, तुमच्या आयुष्यात जर खरंच एक सुंदर मित्र मैत्रीण असेल तर तुम्ही नक्की त्यांना शेअर करा, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि आयुष्यात आपला नवरा आपला छान मित्र असतो, आणि आपली पत्नी ही आपली छान मैत्रीण असते. हे नातं बनवा, तुम्हाला इतर नात्यांची गरज केव्हाही लागणार नाही. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला घेऊन टेन्शनमध्ये असता तर ते प्रत्येकालाच सांगत बसायचं नाही, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच. पण काही लोक काय करतात, ज्याला त्याला आपल्या अडचणी सांगत सुटतात. मग याने काय होते, काही लोक आपली मज्जा घेतात किंवा टिंगल करत बसतात. आणि खरं सांगू का, लोकांना तुमच्या अडचणींचा आणि टेन्शनचा काहीच घेणं देणं नसतं बघा. त्यामुळे प्रत्येकालाच तुमचं टेन्शन सांगत बसू नका. स्वतःचे हितकार स्वतः व्हा. टेन्शन आलं तुमच्या आहोंना सांगा. दादा व्हिडिओवरती असतील, तुम्हाला टेन्शन आलं तुमच्या पत्नीला शेअर करून बघा, पहा मन किती हलकं होणार आहे. किंवा ताई, तुम्हाला टेन्शन आलं आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या आहोंना ती गोष्ट शेअर करा. नंबर 7, तुमच्या परिवारातील कमजोरी कोणाला सांगू नका, कारण पहा, जसे लोक तुमच्या घरातील कमजोरी जाणतील तशी तुमची इज्जत त्यांच्या नजरेत कमी होणार आहे. आणि काही लोक असे आहेत की ते तुमच्या कमजोरीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही आहेत. त्यामुळे चाणक्य सांगतात, घरातील गोष्टी घरातच ठेवा. बघा, ह्या आहेत त्या 7 गोष्टी ज्याला चाणक्याने घरातील सदस्यांनाही सांगू नका म्हणून सांगितलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, याच्यातून घेण्यासारखं पण बरंच आहे. फक्त आहे ना, तुम्ही पॉझिटिव्हली हा व्हिडिओ पहा, नाहीतर तुम्ही जर मनात अगोदरच विचार करून आला की मी काहीतरी वेगळं सांगते का, तर घरातल्यांविषयीचा हा व्हिडिओ आहे. कारण प्रेम फॅमिलीवरती सर्वांचंच असतं. मी विरोधात नाही आहे की घरातल्यांना काही गोष्टी सांगू नका, पण पती पत्नींमधील वाद हे नक्कीच तुम्ही लपवून ठेवायचे आहेत. आणि तुम्ही आता एखादा प्लॉट घेताय, मी सांगितलं तसं माझं उदाहरण मी सांगते. आमचा असाच एक प्लॅन होता,
जो प्लॅन आम्ही 3 वेळा केलेला होता, पण आमच्या सोबतील एक व्यक्ती होती, तिला आम्ही हे गोष्टी सांगत होतो. 3 वेळा आमचा प्लॅन फिसकटलेला आहे. आदल्या दिवशी आम्ही विचार केला आम्हाला हा स्पॉट घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी दिवस उगवण्याच्यापर्यंत आमचा तो विचार बदलला. म्हणजे खरंच अशा म्हणजे काहीतरी आयुष्यात गोष्टी अशा घडतात, अनुभव असतात, त्याच्यामुळे सांगण्यात येत असतं. त्यामुळे आहे ना, तुमच्या आयुष्यात जर असे काही म्हणजे पडद्यामागचे जे शत्रू असतात आपण त्याला बोलू शकतो, आणि केव्हा ना केव्हा तरी आपण डोळे उघडून आपण त्या व्यक्तींना ओळखलं पाहिजे नाही बरं का. कारण भरपूर आयुष्यात अनुभव आलेले आहेत. आपण ज्यांना आपलं मानतो ते आपले केव्हाच नव्हते, ते फक्त आहे ना त्यांच्या फायद्यासाठी आपल्याबरोबर असतात. त्याच्यामुळे लोक ओळखायला शिका आणि आपल्या फॅमिलीतील गोष्टीही आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा. मुलांना टाईम द्या, मुलांच्या अभ्यासावरती लक्ष द्या. त्याचबरोबर केव्हा मन उदास झालं असतं, नक्कीच बाहेर जाऊन या. या 7 गोष्टींबरोबर मी थोडंसं एक्स्ट्राचं मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आहे ना, आयुष्यात केव्हा पण माणसाने पॉझिटिव्ह राहावं. निराशा वाटली म्हणजे मला तर केव्हा निराशा झाली ना, तर मी मस्त अशी कॉफीचा कप घेते किंवा चहाचा कप घेते, मस्त असं टेरेसला जाऊन बसते. निराशा वाटली आहे पण मी कोणाला सांगण्याचा म्हणजे आधार बघण्याचा प्रयत्न केला का? नाही. जोपर्यंत अहो घरी येत नाही तोपर्यंत शांत राहायचं. अहो घरी आल्यावरती थोडंसं त्यांच्यासोबत बोलायचं की मला असं असं होत होतं. मग त्यातून पर्याय नक्कीच निघत असतात की आपण काय करायचं, चल मी तुला बाहेर घेऊन जातो, चल आपण आज पाणीपुरी खायला जाऊ. म्हणजे अशा गोष्टी असतात. म्हणजे आपला मित्र, आपली मैत्रीण कोण आहे हे आपण ठरवायचं. दादांनी आपल्या बायकोशीच मैत्री करा, ताईंनी आपल्या हजबंडशी मैत्री करा, आपल्या मनातली गोष्टी त्यांना शेअर करा. आणि प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात बरं का, नाही असं नाही. आणि तुमच्या आयुष्यात जर खरंच छान मैत्रीण असेल तर तिचं नक्की कमेंटमध्ये नाव सांगा की हो माझ्या आयुष्यात ही मैत्रीण आहे की जिला मी माझ्या मनातील गोष्टी शेअर करते आणि ती पण त्या गोष्टी स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. खूप छान आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला खरंच लास्टपर्यंत आलेला असाल, व्हिडिओमधून खरंच काहीतरी शिकायला भेटलेलं असेल ना, तर नक्की प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे काय होतं ना, आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवताना एक अजून एनर्जी येते, एक उत्साह वाढतो आमचा की खरंच काहीतरी आपल्यापासून तुम्हाला शिकायला भेटत आहे. तर नक्कीच पुढचा व्हिडिओ पण याच्यापेक्षा स्ट्रॉंग येऊन जाणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या सर्वांनी.